आंब्याची किंमत काय असणार सांग? 4500. नंतर 5 डझन असणार आहे 4500 रुपये. 1500 रुपयाला असणार आहे बघा अशा प्रकारे. ही 6 डझनची येते. 6 डझनची. हो आणि ही 5 डझन आहे ना. तर मित्रांनो ही 6 डझन आणि ही 5 डझन हो असणार आहे ही 5 डझन 4000 4000 रुपये. आणि ही 6 डझन 3.5. हे बघा ही 5 डझनची पेटी आहे. 5 डझनची आहे काही. हो ही कशी? ही 5 डझन 3500. 3500. आणि ही हा ही 51 दाणा येतो म्हणजे 4.25 डझन. ओके. हा ही 4.25 डझन 4000. 4000. ही केसर आहे ना. केसर कसे? ही केसर हलकी येते थोडी. अच्छा. तर ही केसर 6 डझन तुम्हाला आहे ना 3000 ला. 3000. पिकलेला कॅरेटचा येतो देवगडचा माल येतो. अच्छा देवगडचा. हो समजा पिकलेला आहे देवगडचा आहे. हो देवगडचा येतो. आणि बघा क्वालिटी आणि पाहू हे शकता. काय होतं 6 डझन. ही 5 डझन तुम्हाला 4000 पर्यंत 4000 रुपयाला. आणि ही 6 डझन आला ना 6 डझन 3500 पर्यंत. समजा रत्नागिरीचा आहे. हे क्वालिटी पाहू शकता. कैसा पेटी आहे काही. समजा 3000 रुपयाला असणार आहे. अरे पकाव 3500 रुपयाला असणार पुरा पेटी. पूर्ण पेटीने 3500 रुपयाला असणार आहे. अरे बोला 1200 रुपये डझन. का? 1200 रुपये डझन. तर मोठी साईज आहे 1200 रुपये डझन असणार आहे. तर बघ त्या बॉक्समध्ये पॅकिंग करतात आहे. कोणता आहे तो? हापूस आहे. हापूस 4500 रुपये डझन आहे. तर मित्र हापूस बघा केवढा मोठा आहे. 4500 रुपये डझन मिळणार आहे. पायरी कसं आहे हो? तर पायरी आहे 3500 रुपयाला 5 डझन मिळणार आहे. आणि बघा या साईडला आपल्याला आहे ना हे पण पाहायला मिळणार चिकू वगैरे.